लग्नाची लगबग सुरू असताना चांदवड तालुक्यातील राहुड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या लंपास केल्याने परिसरात खळबळ माजली आहे। राहुड येथील रहिवासी गंगाधर विठोबा पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 तारखेला संपन्न होणार आहे। लग्नानिमित्त त्यांनी 20 तोळे सोने आणि सुमारे 7,000 रुपये रोख घरामध्ये ठेवले होते। मंगळवारी दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान पवार कुटुंब लग्नाचे कपडे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चांदवड बाजारपेठेत गेले होते। घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी संधी साधली आणि घरातील ऐवजावर डल्ला मारलाय। चोरीची माहिती मिळताच चांदवड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली। गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी विविध पथकांना पाचारण करण्यात आले। नाशिक येथून कांबळे साहेब आणि त्यांच्या एक्सपर्ट पथकाने घटनास्थळी फिंगरप्रिंट्स गोळा केले। नाशिकवरून टायगर नावाच्या श्वानासह विशेष पथक दाखल झाले। पोलीस हवालदार मुकुंद जाधव, पोलीस हवालदार कडाळे आणि टायगरने परिसरात कसून शोध घेतलाय। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह एएसआय भाऊसाहेब गुळे, पोलीस हवालदार अरुण गंभीरे, सुनील जाधव, प्रदीप अजगे, विक्रम बस्ते, मनोज अलगट, भूषण साळवे आणि चालक शंकर पवार यांचे पथक यावेळी उपस्थित होते। लग्नासारख्या शुभ कार्याच्या तोंडावर अशा प्रकारे मोठी चोरी झाल्याने पवार कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। सदर घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चांदवड।